नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मास्क आधार कार्ड काय आहे आणि आपण ते कसं डाउनलोड करू शकतो. मित्रांनो, जसे की तुम्हाला माहिती असेल, आधार कार्ड हे आपलं एक ओळखपत्र आहे आणि त्या ओळखपत्रावरती म्हणजेच आधार कार्डवरती आपली बरीचशी माहिती असते. जसे की आपलं नाव, आपला ॲड्रेस, आपली जन्मतारीख, आपल्या वडिलांचं नाव, आपला मोबाईल नंबर अशी बरीचशी माहिती आपल्या आधार कार्डवर मेन्शन केलेली असते. आणि आजच्या डिजिटल युगामध्ये आपली एवढी माहिती जर बाहेर गेली तर आपल्याला खूप धोकादायक ठरू शकतं. जसं की तुम्हाला माहिती असेल की आता बरेचसे फ्रॉड चालू आहेत, जिथे आपलं आयडेंटिटी वापरून आपले दुसरे डॉक्युमेंट्स वापरून फ्रॉड्स होतात. बऱ्याच लोकांना फसवलं जातं आणि त्या फ्रॉड्सपासून वाचण्यासाठी आपल्याला मास्क आधार कार्ड वापरणं हे गरजेचं आहे. आता हे मास्क आधार कार्ड काय असते सर्वात महत्त्वाचं आपण जाणून घेऊया. मित्रांनो, मास्क आधार कार्ड आपलं नॉर्मल आधार कार्ड सारखंच असतं, परंतु आपलं जे रेग्युलर आधार कार्ड असतं, जे नॉर्मल आधार कार्ड असतं, त्याच्यावरती आपल्याला एक 12 अंकी नंबर असतो. आपला आधार नंबर आपण त्याला म्हणतो, तो 12 अंकी असतो आणि तो 12 अंकी नंबर जो आपल्या मास्क आधार कार्डवरती फक्त त्यातले 4 डिजिट आपल्याला दिसतात. म्हणजेच रेग्युलर जे आपलं आधार कार्ड असतं त्याच्यावरती आपल्याला संपूर्ण जो नंबर असतो तो दिसतो, परंतु मास्क आधार कार्डवरती आपल्याला फक्त शेवटचे 4 डिजिट दिसतात आणि पुढचे जे 8 डिजिट्स असतात त्याच्यावरती तिकडे एक्स 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 असं खुणा केलेल्या असतात. म्हणजे ज्या पुढचे 8 डिजिट असतात ते हाईड केलेले असतात, लपवलेले असतात. शेवटचे 4 डिजिट फक्त विजिबल असतात दिसण्यासाठी. आणि ते आधार कार्ड हे आपल्याला गव्हर्नमेंटच आपलं सांगतं की तुम्ही मास्क आधार कार्डचा वापर केला पाहिजे फ्रॉड्सपासून वाचण्यासाठी. कारण की जर तुम्ही तुमचं रेग्युलर आधार कार्ड जर प्रत्येक ठिकाणी वापरत असाल तर ते काही काळानंतर ते तुम्हाला धोक्याचं ठरू शकतं. काही काळानंतर तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो तुमच्या आधार कार्डवरची किंवा पॅन कार्डवरची डिटेल्स वापरून. त्यामुळे आपल्याला मास्क आधार कार्ड वापरणं हे गरजेचं असतं. आणि हे मास्क आधार कार्ड आपल्याला वापरायला UIDAI आणि आपलं गव्हर्नमेंट आपल्याला स्वतःहून सांगतं की तुम्ही मास्क आधार कार्डचा वापर करा. जर तुम्ही कुठे प्रायव्हेट ठिकाणी जात असाल, कुठं तुम्हाला हॉटेलमध्ये चेक इन करण्यासाठी वापरत असाल किंवा कुठेही जात असाल, तर तुम्हाला तिथे आयडेंटिटी कार्ड म्हणून तुम्हाला जर काही दाखवायचं असेल तर तुम्ही मास्क आधार कार्डचा तिथं वापर करू शकता. आणि ते 100% लीगल आहे. 100% तुम्ही तिथे मास्क आधार कार्डचा वापर करू शकता आणि ते व्हॅलिड आहे तुमचं मास्क आधार कार्ड. तर चला आता आपण पाहूया आपलं मास्क आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत, तुम्ही पाहताय सायबर मराठी. तर मित्रांनो, आता आपण जी मास्क आधार कार्ड डाउनलोड करायची प्रोसेस जी करणार आहोत ती प्रोसेस सेम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता. मी माझ्या कॉम्प्युटरवरती करतोय. तुम्ही तुमच्याकडे जर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप नसेल तर तुम्ही ती प्रोसेस सेम तुमच्या मोबाईलवरती करून तुमचं मास्क आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर मास्क आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जायचं आहे myAadhar.uidi.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे. /mask आधार टाकायचं आहे. तुमच्याकडे अशी वेबसाईट बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला खालती यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला आधार डाउनलोड करायचा ऑप्शन बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इकडे आपल्याला बघा 4 ऑप्शन्स बघायला मिळतात. पहिला आहे आधार नंबर, एनरोलमेंट नंबर, व्हर्च्युअल ID नंबर, SID नंबर. तुमच्याकडे जर आधार असेल, आधार नंबर आपल्याला इथे टाकून आपला कॅप्चा टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. आता इथे 4 आपल्याला ऑप्शन्स बघायला मिळतात. आता 4 पैकी मी आधार नंबर सिलेक्ट केलेला आहे आणि इथे आपल्याला आपला आधार नंबर कंटिन्यू टाकून घ्यायचा आहे. इथे मी स्पेस दिलेला आहे, पण आपल्याला इथे कंटिन्यू आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा टाकायचा आहे. जिथे आपल्याला हा जो कॅप्चा दिसतो तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. नंतर आपण सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड नंबरवरती एक OTP येईल. आता इथे लक्ष द्या, इथे डू यू वॉन्ट अ मास्क आधार, यानी की आपल्याला जर मास्क आधार कार्ड जर काढायचं असेल तर आपल्याला ह्या बटनावरती टिक करावं लागेल. जर रेग्युलर काढायचं असेल आपल्याला, जे नॉर्मल आधार कार्ड आहे, तर आपल्याला फक्त इथे OTP टाकायचा आहे. व्हेरीफाय अँड डाउनलोडवरती क्लिक करून आपलं नॉर्मल आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे. आता आपण इथे मास्क आधार कार्ड बघत आहोत म्हणून आपल्याला इथे मास्क आधार कार्डवर टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपण इथे व्हेरीफाय अँड डाउनलोडवरती क्लिक करणार आहोत. थोडासा प्रोसेस होणार, त्यानंतर आपलं जे आधार कार्ड आहे ते डाउनलोड होणार. इथे बघा आपलं आधार कार्ड जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे. आता इथे एक लक्ष द्या की आपलं जेव्हा आधार कार्ड आपण डाउनलोड करतो त्यावेळी जी फाईल येते आपल्याला PDF फाईल जी डाउनलोड होते ती PDF फाईल सिक्युअर असते, म्हणजेच त्याला पासवर्ड प्रोटेक्टेड असते. आता तो पासवर्ड काय असतो, इथे बघा अनिश कुमार नाव आहे आणि इथे त्याची बर्थ इयर आहे ती 1989 आहे. तर त्याच्या नावाचे पहिले 4 इनिशियल्स आणि बर्थ इयर म्हणजे अनिशचं ANIS आणि त्याची बर्थ इयर 1989 हे संपूर्ण इथे बघायला तुम्हाला मिळेल. हा आहे तो पासवर्ड आहे. आता सगळ्यांचंच नाव 4 अक्षरी असेल असं नाही, काहींचे नाव 3 अक्षरी असू शकतं. जसं की इथं रिया दिले आहे, तर रिया जर तुमचं असं 3 अक्षरी नाव असेल तर तुम्ही तुमचे 3 अक्षरी नाव टाकायचं. त्याच्या पुढे तुमचं जे बर्थ इयर असेल, जे काही असेल बर्थ इयर, ते बर्थ इयर टाकायचं
आणि तुमची जी आधार कार्डची जी फाईल आहे ती ओपन होईल. जशी की आता इथे तुम्ही बघू शकता माझी आधार कार्डची फाईल इथे आपण ओपन करूया. इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती इथे क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं आधार कार्ड अशा प्रकारे ओपन होईल. इथे मी आधार कार्ड जे आहे ते क्रोमवरतीच ओपन केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही इथे बघू शकता ब्लर दिसत असेल, प्रायव्हसी कन्सर्नमुळे ते मी ब्लर ठेवलेलं आहे. इथे बघू शकता इथे माझे जे पुढचे 8 डिजिट्स आहेत ते इकडे XXX केले आणि मागचे शेवटचे 4 डिजिट आहेत ते इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. तेच आपल्याला महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळी तुम्ही मास्क आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला प्रिंट करण्यासाठी आपल्याला फक्त हे छोटंवालं मास्क आधार कार्ड घ्यायचं आहे. ह्याची ही फ्रंट साईड आणि ही बॅक साईड आपल्याला घ्यायची आहे. ती दोन्ही साईडला आपल्याला कलर प्रिंट करून घेऊ शकता किंवा तुम्ही त्याचा PVC कार्डमध्ये प्रिंट करून घेऊ शकता आणि ते कुठेही प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही वापरू शकता आणि हे 100% लीगल आहे. आपल्याला आपल्या सरकारने आणि UIDAI स्वतःहून परमिशन दिले हे आपल्याला मास्क आधार कार्ड वापरण्यासाठी, जेणेकरून आपण कुठल्याही फ्रॉडचा आपण शिकार होणार नाही किंवा कुठल्याही फ्रॉडपासून आपल्याला वाचण्यासाठी आपण मास्क आधार कार्डचा वापर हा केला पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपलं मास्क आधार कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकतो आणि डाउनलोड केल्यानंतर आपण ते कुठेही वापरू शकतो. तुम्ही तुमच्या आयडेंटिटी कार्ड म्हणून तुम्ही ते कुठेही वापरू शकता. त्यामुळे तुमची प्रायव्हसीही सेफ राहते आणि तुमचा डेटाही सेफ राहतो. तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. काही अडचण येत असेल तर खाली कॉमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवरती अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या येत असतात. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.